राज्यभरातील पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आजपासनं या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा या ठिकाणी देण्याचं काम राज्य सरकारने या ठिकाणी केलं असून आता या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून पीक विमा योजनेची या ठिकाणी सुरुवात झाली असून आता पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा देखील भरलेला आहे त्या शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा या ठिकाणी हस्तांतरित करण्यास सुरुवात या ठिकाणी केली गेली आहे। तर चला सुरुवात करूया काय आहे जीआर मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे। तर चला जर तुम्ही या YouTube चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून टाका। तर चला आणि ते बेल आयकॉनच्या घंटीला पण प्रेस करून टाका। तर चला पीक विमा जमा होण्यास सुरुवात झाली या ठिकाणी बघू शकतो आपण पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार असून आता आजपासून पीक विमा वितरणाला सुरुवात देखील झाली आहे। जर तुम्ही या 12 ते 16 जिल्ह्यामध्ये असाल, जर तुम्ही या 12 तालुका व या 12 जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आजपासून तुमच्या खात्यामध्ये थेट रक्कम जमा होणार। पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली असून जर तुम्ही या 12 तालुक्यात व या 12 जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असं म्हणायला काय हरकत नाही, कारण की आता आज 12च्या नंतर तुमच्या खात्यामध्ये हळूहळू पैसा जमा होण्यास सुरुवात देखील करण्यात येणार आहे। तुमच्या खात्यामध्ये 12च्या नंतर हळूहळू पैसा जमा होईल। या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना व या 12 तालुक्यातील शेतकऱ्यांनाच या ठिकाणी पैसा हस्तांतरित केला जाणार आहे। बाकीच्या उर्वरित महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना प्रतीक्षा सुद्धा करावी लागू शकते। आता ती प्रतीक्षा किती दिवसाची, ती 8 ते 10 किंवा 15 दिवस सुद्धा प्रतीक्षा सुद्धा करावी लागू शकते ती बाकीच्या शेतकऱ्यांना। पण ज्या 12 जिल्ह्यातील शेतकरी आहेत, जर तुम्ही या 12 जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा तुम्ही या 12 तालुक्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता तुमच्या पण खात्यामध्ये आज दुपारनंतर पैसा हस्तांतरित करण्यास सुरुवात या ठिकाणी देखील होणार आहे। जर तुम्ही या 12 तालुक्यामध्ये राहत असाल, जर तुम्ही या 12 तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता तुमच्या खात्यामध्ये देखील पैसा वितरणाला सुरुवात या ठिकाणी केलेली आहे। आज दुपारनंतर तुमच्या खात्यात देखील पैसा या ठिकाणी मिळणार। तर पैसा किती मिळणार, जर तुम्हाला दुसरा टप्पा मिळालेला नाही आणि तुम्हाला पहिला टप्पा मिळालेला आहे तर तुम्हाला देखील 22,000 रुपये दिले जाणार आहे। जर तुम्हाला पहिला टप्पा या ठिकाणी मिळालेला आहे आणि जर तुम्हाला पहिला टप्पा मिळालेला नाही तर तुम्हाला थेट आता 45,000 रुपये हेक्टरी तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा केले जाणार आहे। ज्या शेतकऱ्यांना पहिला टप्पा मिळालेला नाही, ज्या शेतकऱ्यांना दुसराही टप्पा मिळालेला नाही, 2 टप्पे ज्या शेतकऱ्यांना मिळालेले नाही त्या शेतकऱ्यांना आता थेट 45,000 रुपये दिले जाणार आहे। आणि ज्या शेतकऱ्यांना पहिला टप्पा मिळालेला आहे व त्यांना आता फक्त दुसरा टप्पा पाहिजे असेल तर त्या शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता उर्वरित त्या शेतकऱ्यांना 22,000 रुपये या ठिकाणी हस्तांतरित केले जाणार आहे। जर तुम्ही या 12 तालुक्यामध्ये राहत असाल व तुम्ही या 12 जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता तुमच्या देखील खात्यामध्ये पैसा हस्तांतरित होण्यास आज दुपारनंतर सुरुवात होणार आहे। राज्य सरकारने कालच डीबीटीचं बटन दाबून या 12 तालुके व 12 जिल्ह्यासाठी पैसा मोकळा या ठिकाणी केला आहे। जर तुम्ही या 12 जिल्ह्यामध्ये व या 12 तालुक्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता तुमच्या खात्यामध्ये देखील पैसा जमा होण्यास या ठिकाणी सुरुवात केली असून आता तुमच्या खात्यामध्ये पैसा हस्तांतरणाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। आज दुपारनंतर तुमच्या खात्यामध्ये तुम्हाला पैसा या ठिकाणी जमा दिसेल। बऱ्याच शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये या ठिकाणी पैसा येण्यास उशीर होऊ शकतो, त्याचं कारण म्हणजे हे बँक खातं। जर तुमच्या या 3 बँक खात्यामध्ये पैसा आहे तर तुम्हाला खूप फास्ट पैसा येणार। जसं राज्य सरकारने डीबीटीचं बटन दाबलं तसं तुम्हाला पैसा येणार। 12 वाजताच तुमच्या खात्यामध्ये तुम्हाला पैसा जमा दिसेल। फक्त तुमचं बँक खातं या 3 पाहिजे असेल। जर तुमचं या 3 व्यतिरिक्त दुसरं कोणतंही खातं असेल, कोणती बँक असेल तर तुम्हाला पैसा येण्यास उशीर होऊ शकतो। तर तो उशीर किती आहे, तर तुम्हाला उशीर होऊ शकतो तो म्हणजे 10 घंटे किंवा 20 घंटे किंवा 24 घंटे सुद्धा होऊ शकतात। पण जर तुमचं बँक खातं या 3 बँकेमध्ये असेल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता तुम्हाला थेट रक्कम 12च्या नंतर लगेच या ठिकाणी हस्तांतरित होईल। तुमच्या खात्यामध्ये लगेच रक्कम 12च्या नंतर हस्तांतरित केली जाणार आहे। तर चला सुरुवात करूया कोणत्या आहेत ते 12 जिल्हे। ज्या 12 जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर पीक विमा योजना दुसरा टप्पा या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हस्तांतरित केल्या जाणार आहे आणि कोणत्या आहेत ते 3 बँका, ज्या 3 बँकांमध्ये खूप फास्ट पैसे येणार। जसे 12 वाजणार तसं या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसा जमा होणार। जर तुमचे पण खातं या 3 पैकी कोणतंही एक
असेल तर तुमच्यासाठी मोठी दिलासादायक बातमी ठरू शकते, कारण की तुमच्या खात्यामध्ये खूप फास्ट पैसा जमा होऊ शकतो. तर चला बघूया कोणत्या आहेत ते जिल्हे ज्या जिल्ह्यामध्ये आज या ठिकाणी पैसा हस्तांतरित केला जाणार आहे. जर तुम्ही या जिल्ह्यामध्ये राहत असाल, जर तुम्ही या जिल्ह्याची शेतकरी असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी ठरू शकते. तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी पैसा हस्तांतरित या ठिकाणी चालू होऊ शकतो. तर चला बघूया कोणते आहेत ते 12 जिल्हे ज्या 12 जिल्ह्यामध्ये आजपासून या ठिकाणी पैसा हस्तांतरित केला जाणार आहे. जर तुम्ही या जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा आजपासून या ठिकाणी चालू करण्यास सुरुवात होईल. जर तुमचं खातं या तीनपैकी कोणत्याही बँकेमध्ये असेल तर तुम्हाला खूप फास्ट या ठिकाणी पैसा मिळणार आहे. तर चला सुरुवात करूया कोणत्या आहेत ते 12 जिल्हे ज्या 12 जिल्ह्यामध्ये आज हस्तांतरित होणार आहे पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा. आता यामध्ये पहिला असणार आहे अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये राहून जर तुम्ही शेती करत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता तुमच्या पण खात्यामध्ये थेट रक्कम पीक विमा दुसरा टप्पा या ठिकाणी हस्तांतरित केला जाणार आहे. तर चला दुसरा असणार आहे संभाजीनगर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना देखील पैसा या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पीक विमा शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळणार आहे. जर तुम्ही संभाजीनगर जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता तुमच्या देखील खात्यामध्ये या ठिकाणी पैसा हस्तांतरणाला सुरुवात या ठिकाणी केली आहे. आता तुमच्या पण खात्यामध्ये पैसा थेट रक्कम या ठिकाणी जमा होणार. दुसरा असणार आहे तुमचा नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा. आता नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण या ठिकाणी पैसा हस्तांतरणाला सुरुवात या ठिकाणी करण्यास सुरुवात होणार आहे व त्यांच्या पण खात्यामध्ये या ठिकाणी पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा पडणार आहे. जर तुम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. जर तुम्ही बीड जिल्ह्यामध्ये राहत असाल, बीड जिल्ह्यामधून जर तुम्ही शेती करत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता तुमच्या पण खात्यामध्ये थेट रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे. तर चला समोरचा बघूया कोणता आहे जिल्हा. जर तुम्ही परभणी जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्या खात्यामध्ये थेट आता 22,000 रुपये या ठिकाणी हस्तांतरित केले जाणार आहे. जर तुम्ही परभणी जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा दिलासा. पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण आता मोठा दिलासा. जर तुम्ही पुणे जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता तुमच्या पण खात्यामध्ये थेट रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे. तर चला समोरचा जिल्हा बघू सविस्तरपणे. समोरचा जिल्हा असणार आहे तुमचा नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असेल. जर तुम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये राहत असाल, नांदेड जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता तुम्हाला पण मोठा दिलासा मिळणार. पीक विमा योजनेचा हप्ता तुमच्या पण खात्यामध्ये जमा होणार. जर तुम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये राहत असाल, सोलापूर जिल्ह्यामध्ये राहून जर तुम्ही शेती करत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता तुमच्या पण खात्यामध्ये थेट रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे. तुमच्या पण अकाउंटमध्ये या ठिकाणी पैसा प्राप्त या ठिकाणी करण्यास सुरुवात या ठिकाणी केल्या जाणार आहे. तर चला बघूया कोणत्या ते 3 बँक खाते ज्या 3 बँक खात्यामध्ये खूप फास्ट पैसे या ठिकाणी वितरणाला सुरुवात होणार आहे. जर तुम्ही या 3 बँकामध्ये कोणत्याही बँकेत तुमचं खातं असेल तर तुमच्यासाठी मोठी दिलासादायक बातमी ठरू शकते. तुम्हाला थेट रक्कम आज दुपारनंतरच जमा होऊ शकते जर तुमचे हे 3 बँक अकाउंट असेल तर. आता मी तुम्हाला हे 12 जिल्ह्याची यादी सांगितली. या 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तरच तुम्हाला पैसा मिळणार आहे. आता तुमच्या डोक्यामध्ये असा प्रश्न असेल की या 12 जिल्ह्याच्या नाव यादीमध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही आहे, मी तुमच्या जिल्ह्याचं नाव घेतलं का नाही घेतलं असा प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये असेल की तुमच्या जिल्ह्याचं नाव या 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये येतं का नाही येतं, तर तुमचा जिल्हा नक्की कमेंट करा. कमेंटमध्ये तुमचा जिल्हा नक्की कळवा. आम्ही तुम्हाला कमेंटमध्ये सांगू की तुम्हाला पैसा आज मिळणार आहे की तुम्हाला पैसे पीक विमा योजनेचा दुसरा टप्प्याला उशीर होणार आहे. जर तुमच्या डोक्यामध्ये असा प्रश्न असेल की या 12 जिल्ह्यापैकी जर तुमचा जिल्हा या ठिकाणी आहे की नाही आहे, तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख आहे की नाही आहे, या यादीमध्ये तुमचा जिल्हा येतो का नाही येतो असा प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये असेल तर कमेंट नक्की करा. त्या कमेंटच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला कळवू. तर चला बघूया कोणत्या आहेत ते 3 बँक आहेत. त्यामध्ये पहिले असणार आहे पोस्ट बँक. ज्या शेतकऱ्याची पोस्ट बँक आहे त्या शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता पोस्ट बँकेमध्ये पण खूप फास्ट पैसे या ठिकाणी येणार. राज्य सरकारने जसा डीबीटीचं बटन दाबेल जसा पैसा मोकळा केलेला आहे तसाच बँक खात्यामध्ये पोस्ट बँकेमध्ये सुद्धा या ठिकाणी पैसा येणार. जर तुमची पोस्ट बँक असेल तर तुमच्यासाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली असून आता तुम्हाला पण खूप फास्ट रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे. तर चला समोरची बघू कोणती आहे समोरची बँक. समोरची बँक असणार आहे
ICICI बँक. ICICI बँक असेल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता तुमच्या पण खात्यामध्ये पैसा या ठिकाणी हस्तांतरणाला सुरुवात होईल. तुम्हाला पण खूप फास्ट पैसा या ठिकाणी देण्यात येणार आहे. तर चला समोरची तिसरी बघूया. तिसरी बँक असणार आहे तुमची बँक ऑफ महाराष्ट्र. बँक ऑफ महाराष्ट्र जर तुमची असेल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता तुम्हाला पण लवकरात लवकर निधी हस्तांतरित होणार आहे. जर या तिन्हीपैकी तुमचं खातं असेल कोणत्याही बँकेमध्ये तर तुम्हाला खूप फास्ट पैसे येणार. आणि जर तुम्ही या 12 जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुम्हाला थेट रक्कम आज किंवा उद्या या 2 दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये जमा दिसेल. तर चला भेटू.